माध्यमातून कुठेतरी आज आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या निमित्त तसंच आज कुठेतरी महिलांना आईच्या दर्शनासाठी नेण्यासाठी आज स्वतः नमिता मॅडम इथे आहेत. तर आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतोय. मॅडम काय सांगाल, आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिवस पण आहे आणि आज आपण आईच्या दर्शनाला चाललेत, काय सांगाल? सर्व विजयनगर, साठेनगर, अशोकनगर, कोकणनगर आणि इतर नगर जे चेंबूरमध्ये आहेत आणि भले चेंबूरमध्येच नाही तर माझ्या या पालखी सोहळ्यासाठी मुंबईतूनही महिला येतात आणि हे माझं जे पालखीचा जो सोहळा मी जो करते दरवर्षीप्रमाणे आज मी साजरा करते आणि आजचा उत्सव थोडा वेगळा आहे. आज महिला दिवस आहे. इंटरनॅशनल महिला दिवसानिमित्त आज आपण एकविरा आईच्या दर्शनाला चाललेलो आहोत आणि असेच हा प्रोग्राम पुढे वर्षानुवर्ष करत राहू हेच आईकडनं मी एकत्रित ज्या प्रकारे महिलांसाठी आपण हे आयोजन केलेलं आहे, आज अनेक महिला ज्या प्रकारे आज महिला दिवस आहे आणि आज त्यांचा दिवस आहे, तर महिलांच्या चेहऱ्यावरती आनंद हसू कुठेतरी यावं, कारण की किचन सोडून दुसरं काही नसतं. तर मूल आणि चूल हेच त्यांच्या आयुष्यात असतं, पण कुठेतरी आज त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद देण्यासाठी अनेक जण प्रयास करतायत, प्रयत्न करतायत, काय सांगू? आपले भारताचे पंतप्रधान माननीय मोदीजी ह्यांचं नेतृत्व इतकं छान आहे आणि त्यांचा महिलांसाठी जो प्रतिसाद आहे, त्यांचे विचार प्रत्येक आपल्या भारतातून नाही तर पूर्ण देशातून वर्ल्डमधून ते प्रत्येक महिलेला काहीतरी मोठी संधी देतात, पुढे येण्याची स्टेप देतात, रोजगार देतात, बऱ्याच काही गोष्टी देतात. त्याही मी त्यांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करेन आणि असंच ह्यांना पुढे घडवेन, हीच माझी इच्छा आहे. आणि महिला एकंदरीत किती लोक आज इथून निघतात आईच्या दर्शनाला आणि कशा प्रकारे तयारी केलेली? जवळजवळ 250, 350, 300पर्यंत महिलांचा 5 ते 6 बसेसचा हा कार्यक्रम होतो. आजही तसंच आहे. आपल्या इथून 5 बसेस केलेल्या आहेत आणि जवळजवळ 250-300 लोकांची व्यवस्था आपण कारल्या डोंगरावरती केलेलं आहे. तिकडे आपण माझ्या तर्फने आईच्या कृपेने मी त्यांना फ्री पूर्ण सेवा देते, त्यांचं दर्शन होऊ दे हीच माझी इच्छा. नक्की. तर आपल्याबरोबर अजून काय महिला आहे, थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतोय. मस्त वाटतंय जायला. ॲक्च्युली माझी काय तर आयडिया नव्हती मला जायला मिळेल असं, पण सगळे एकत्र जाणार आहात म्हणून सगळे रेडी झाले आहेत. तर मस्त एन्जॉय करायचं एवढीच इच्छा आहे. सोबत सगळे जाणार एन्जॉय. कसं वाटतंय? माझं हे माहेर आहे. मग माझी आई बोलली इथून निघणार आहे एकविरेचं, तर मी बोलली सगळ्यांसोबत आपल्याला एन्जॉय करायला भेटेल, सगळ्यांसोबत दर्शन आणि एकत्र जाण्याचा आनंद वेगळाच आहे. सगळ्या महिला मिळून सगळ्या चालू आहे दर्शनाला देवीच्या. आणि आज जागतिक महिला दिवस आहे, तुमचा दिवस आहे, कसं वाटतं? जागतिक महिला दिवस आहे, बरं वाटते. तयारी आहे आणि कुठून कुठे निघणार आहात आणि कशा प्रकारे पुढची पण तयारी असेल? अंकुश मित्र मंडळ विजयनगरमधून आम्ही दरवर्षी असं मॅडम नमिता भोईर यांच्यातर्फे आम्ही एकविरेला कारलेगाववरती आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही ही पालखी सोहळा घेऊन जातो, आनंदाने साजरा करतो. ते सहकार्य करतात आम्हाला, प्रत्येक वर्षी आम्ही सहभागी होतो त्यांच्या कार्यक्रमामध्ये आणि म्हणजे कुठल्या आम्हाला प्रत्येक गोष्टीला ते हे म्हणजे उपस्थित राहतात. ते काही पण आम्हाला कुठले प्रॉब्लेम येत नाही त्यांच्यामध्ये आणि आम्हाला सर्वांना ते म्हणजे सहकार्य करतात प्रत्येक गोष्टीला आणि आमचा कार्यक्रम एकदम पार पडतो. किती जण निघतात? तिकडनं आम्ही 200 ते 250 माणसं विजयनगरमधून निघतो आम्ही. हो. जागतिक महिला दिवस आहे, काय भावना, काय सांगाल आपण? सर्वात आधी जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना माझ्याकडून मी शुभेच्छा देतो. त्याचप्रकारे जसं नमिताताई डिसोजा यांनी मागच्या वर्षी ही जी मिरवणूक काढली होती, त्या प्रत्येक महिलांना त्यांचा आनंद व्यक्त करण्याचा, प्रत्येक सहभागी होण्याचा त्यांना एक चान्स भेटला त्यांच्या एंडनी. आता दरवर्षी आमचा तर प्रयत्न हाच असणार की दरवर्षी आम्ही आमच्या प्रयत्नाने असंच आईच्या कृपेने प्रत्येक वर्षानुवर्ष करत राहू. आमच्या एंडनी जितका प्रयत्न होईल आमच्याकडून, म्हणजे एक महिलांसाठी खास करून जास्त आता बघाल तर या क्राऊडसाठी महिलांसाठीच आम्ही हा उपक्रम राबवला. या व्यतिरिक्त दुसरं बोलेन तर त्याच्यामध्ये जे पुरुष पण आहेत, पुरुष हे कशासाठी असतात? सहभागी असले प्रत्येकाला एक मदत करण्यासाठी. म्हणजे जर पुरुष असली तरच
थोड्या मोठ्या ज्या गोष्टी आपल्याला करायला, ज्या महिला नाही करू शकत तिथे जाऊन ज्या गोष्टी त्या आम्ही हँडल करतो. त्यासाठी आता मी हेच बोलेन की नमिता वहिनींना की ज्या प्रकारे आता घेतात वर्षानुवर्ष त्याच गोष्टी कंटिन्यू ठेवा. या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट जे नसतात म्हणजे जे पिक्चरमध्ये येऊन नाही कामं करते, आमचे ऑगस्टिन दादा त्यांचेच मिस्टर आहे पण ते कधी या गोष्टींमध्ये पडत नाही. बॅक सपोर्ट त्यांचा आम्हाला असतो प्रत्येक गोष्टींसाठी. आम्ही हाच प्रयत्न करतो जसं हे सगळ्यांना सपोर्ट करतात आम्हाला असं सपोर्ट ठेवा. हां, आई चरणी काय प्रार्थना कराल, कारण की नमिता मॅडम जे आहेत त्या लोकांसाठी कामं करत असतात, तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना आपण बघणार आहात का? नक्की का नाही बघणार, संबंध देत नाही. म्हणजे जर आता या ज्या प्रकारे उपक्रम राबवतात, आता माझ्या बोलण्या व्यतिरिक्त तर दुसऱ्या लोकांना काय वाटतं, आता या जगाला प्रत्येकांचा सहभाग भेटला, ज्या गोष्टी त्या करत आहेत, तर आता या तर या नॉर्मल गोष्टी झाल्या. आपण देवीचं दर्शन जसं एकविरेचं आपण राबवतो, आता आमचं तर एम आहे, आमचं तर गोल आहे, ज्या प्रकारे आमची एक टीम आहे, ज्या प्रकारे आम्ही मॅनेजमेंट करतो. आता तर फक्त एकविरेचं आपण दर्शन घेतो. आमचा एम आहे की प्रत्येक देवीच्या दर्शन जाऊ, जसं तुळजाभवानी झालं, प्रत्येक जागेवर. हा आपल्याकडे आता चेंबूरमध्ये हा उपक्रम नव्हता या आधी कुठे आपण बघितलं तर. पण एक संधी जर त्यांना भेटली हो, तर नक्कीच अजून प्रत्येक दर्शनाला ते घेऊन जातील असं वाटतं. नक्की नक्की बिलकुल. आता जसं बघता आता काय नसून म्हणजे ज्या गोष्टी जेवढी पॉवर पाहिजे, जर आपल्याकडे ती पॉवर असली तर आपण नॉर्मल आता आपण बघतो देवीचे दर्शन तर हे प्रत्येक गोष्टी होऊ काय असू नसू देवीची कृपा म्हणून या गोष्टी घडतात. जर त्यांना चान्स भेटला आणि प्रत्येकांचा सहभाग असेल, प्रत्येकांचा सपोर्ट भेटला, तर या येणाऱ्या निवडणुकीसाठी त्यांना चान्स भेटला गोष्टींसाठी, तर त्या चान्स भेटला ते सोडण्याची संधी करायचं आमचं काम आहे, कसं करायचं. आणि महिलांसाठी काय उपक्रम आणायचे चेंबूरमध्ये या विभागात हे आमचं काम आहे. बाकी तर आमचा सपोर्ट असणारच आहे. ओके, काय सांगाल, तयार झालेला आज जागतिक महिला दिवस आहे, काय सांगाल? आज आम्ही जागतिक महिला दिवस एकदम शेवटचा घेतला, कारण आता रात्र पण होत आले. आम्हाला थोडी सगळी तयारी करण्यामध्ये झुंज होताना, टीम वगैरे सगळ्यांना रेडी होताना थोडासा माझा एवढाच रिक्वेस्ट आहे की नमिता ताईला तुम्ही सपोर्ट करा. जे तुमचे एरियाची प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही त्याच्या पाठी आहोत, त्यांना सोडवायचा प्रयत्न करतो आहे. आणि दरवर्षी आपल्या या कार्यक्रमामध्ये अनेक लोक जोडवा. जिकडे आपण 250 नेतोय, पुढच्या वर्षी आपण 300ला नेऊ, त्याच्या पुढच्या वर्षी आपण 500ला नेऊ. ही आपला प्रयत्न असला पाहिजे की आपलं ही जी ट्रिप आहे ती मोठी झाली पाहिजे. धन्यवाद.